नमस्कार, मी चित्रकार सुरेश रणखाते. तर आज आलो मी लोणार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी. लोणार सरोवर जगप्रसिद्ध लोणार सरोवर या ठिकाणी हजारो लाखो वर्षापूर्वी आकाशातून एक उल्कापिंड पडला होता. त्यामुळं या ठिकाणी एक त्या उल्कापिंडमुळं खोली तयार झाली आणि त्या ठिकाणी पाण्याचा तलाव निर्माण झाला. हे पाहण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी येतात. अमेरिका, जगभर अशा अनेक देशातून रिसर्च करण्यासाठी या लोणार सरोवराला भेट देतात. कारण हा एक आश्चर्यचकित करणारा हा तलाव आहे. कारण या समुद्राच्या 7 फूट खारं पाणी या ठिकाणी आहे. जगभरातून लोक या ठिकाणी पाहण्यासाठी येतात आणि भारतातून प्रत्येक राज्यातून हा या ठिकाणी पाहण्यासाठी येतात. पर्यटन स्थळाचं मुख्य केंद्र असं लोणार सरोवर. आधी मी आणि माझा भाऊ अभिमान चंद्रकांत चौपाटे यांच्यासोबत मी आलेला आहे. त्यांना दाखवतो मी. आता आम्ही जात आहोत खाली सरोवर पाहण्यासाठी. गेला तर आता आम्ही आलो लोणार मंदिर परिसरामध्ये. तिथे आपण पाहू शकता चालुक्यवंश काळातील अनेक मंदिरं कोरलेले आहेत. अत्यंत सुंदर असे या मंदिरावर शिल्प कोरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अतिशय सुंदर असं कुंड पाहायला मिळतं. किती स्वच्छ पाणी ह्या कुंडामधून पडत आहे. सरोवराकडे जाणारा रस्ता हा इथून आता समोर 15 मंदिरं आहेत. ते पाहण्यासाठी जाणार आहोत आम्ही. या जंगलातून जातात आता सरोवराकडे. अत्यंत घनदाट जंगल आहे आणि ते आता सरोवराच्या दिशेने जात आहोत. फायनली आम्ही आलो लोणारच्या सरोवराच्या पाण्यापाशी. पाहू शकता पाणी. या ठिकाणी हजारो लाखो वर्षापूर्वी अवकाशातून उल्कापिंड या ठिकाणी पडलेला होता आणि जगभरातून या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी जगभरातून सायंटिस्ट या ठिकाणी येतात. हे पाणी आहे का, त्या पाण्यासाठी हे पाणी घेऊन पाण्याचं रिसर्च करतात आणि हा आजूबाजूचा परिसर आहे, परिसराचा पण रिसर्च करतात. कारण जगामध्ये आपल्या भारतामध्ये हे एकमेव ठिकाण आहे या ठिकाणी अवकाशातून ॲस्ट्रॉनॉट या ठिकाणी पडलेला होता. कारण जेव्हा ॲस्ट्रॉनॉट पडला तेव्हा पृथ्वीवर मानवसृष्टी कदाचित नसावी. त्यामुळं त्यावेळेसची जी काही जीवितहानी झाली असेल ती पशुपक्षी प्राण्यांची जीवितहानी झालेली असेल, मानवी हानी झालेली नसेल. अशा रीतीने आम्ही आमचा सफर फायनली पूर्ण केलेला आहे. आणि तुम्ही एकदा लोणार सरोवराला अवश्य भेट देऊ शकता. एकदम सुंदर असं जंगल परिसर या ठिकाणी पाहण्यासाठी, मंदिरं वगैरे सर्व एकदम सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे. धन्यवाद.